औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील द्वितीय वर्ष सेकंड इयर अभियांत्रिकी व्यवसायातील प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आपणा सर्वांना प्रेमपूर्वक सप्रेम नमस्कार. मी जयराम ससाने, गणित तथा चित्रकला निदेशक, स्वातंत्र्यवीर सावरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक, आपले स्वागत करतो. वेलकम. सर्वांचं मनपूर्वक या व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे 2 वर्ष कालावधीचे अभियांत्रिकी व्यवसाय आहेत, या सर्व ट्रेड्सना व्यवसायांना शिकवला जाणारा जो वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स कार्यशाळा गणित व शास्त्र याच्या द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमाचं जे अभ्यासक्रमामध्ये समावेश केलेले जे टॉपिक पार्ट आहेत, याविषयी मी आज आपणास माहिती देणार आहे. द्वितीय वर्ष अभियांत्रिकी जे व्यवसाय आहेत, त्या व्यवसायांना इलेक्ट्रिकल ग्रुप, तदनंतर मेकॅनिकल ग्रुप, IT सेक्टर असे जे वेगवेगळ्या प्रकारच्या NSQF लेवलनुसार जे कार्यशाळा गणित व शास्त्र या विषयाचे टॉपिक्स आहेत किंवा या विषयाचा जो अभ्यासक्रम आहे, तो मी या व्हिडिओमध्ये एकत्रित घेतलेला आहे. फक्त इलेक्ट्रिकल ग्रुपसाठी जे आवश्यक असणारे जे इतर टॉपिक आहेत, त्याचा या व्हिडिओमध्ये समावेश केलेला आहे. द्वितीय वर्ष अभियांत्रिकी व्यवसायांना शिकवले जाणारे जे टॉपिक आहेत, जे पाठ आहेत, की ज्या पाठाचे व्हिडिओ क्रमाक्रमाने आपल्याला या YouTube चॅनलवर बघायला मिळतील. सर्व पाठाचे जे व्हिडिओ आहेत, त्या अभ्यासक्रमानुसारच जे NSQF लेवल तुमच्या जो सिलेबस कॉपी असेल किंवा अभ्यासक्रमाची तुमच्या ट्रेडची जी प्रत आहे, त्या ट्रेडमध्ये अभ्यासक्रमाच्या प्रतीमध्ये सर्वात शेवटी कार्यशाळा गणित आणि अभियांत्रिकी चित्रकला या विषयाचा जो अभ्यासक्रम आपल्या अभ्यासक्रमामध्ये समावेश केलेला आहे, त्या अभ्यासक्रमानुसारच प्रत्येक टॉपिकचे व्हिडिओही YouTubeवर आपणास उपलब्ध असतील. जे पाठ टॉपिक द्वितीय वर्षासाठी अभियांत्रिकी व्यवसायांना शिकवले जाणार आहेत. पहिला पाठ आहे घर्षण. यामध्ये आपणास घर्षणाचे नियम, घर्षण म्हणजे काय, घर्षणाचे कोन, घर्षणाची संबंधित उदाहरणे, घर्षणाचे फायदे आणि तोटे, घर्षणामध्ये लुब्रिकेशन, तसंच कार्यशाळेमध्ये घर्षणाचे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे घर्षण आहेत, त्याचे परिणाम हे तुम्हाला या अभ्यासक्रमामध्ये अभ्यासाचे आहेत. दुसरा जो टॉपिक आहे तो गुरुत्वमध्य, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. गुरुत्वमध्य आणि त्याचा व्यावहारिक उपयोग. यामध्ये आपल्याला ज्या नियमित आकृत्या आहेत, काही सॉलिड फिगर आहेत, चौकोन असेल, आयत असेल, त्रिकोण असेल, समभुज त्रिकोण असेल, अर्धवर्तुळ असेल किंवा षटकोन असेल किंवा अनियमित आकार असतील, यांचा गुरुत्वमध्य, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कशा पद्धतीने असतो आणि कोणत्या माध्यमाद्वारे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किंवा सेंट्रॉइड हा शोधला जातो, हे आपण या पाठामध्ये बघणार आहोत. तिसरा पाठ आहे एरिया ऑफ कटआउट रेग्युलर सरफेसेस अँड एरिया ऑफ इरेग्युलर सरफेसेस. मागील वर्षामध्ये आपण क्षेत्रफळ आणि आकारमानामध्ये त्रिकोण, भूमिती, चौकोन, आयत, वर्तुळ, लंबगोल, इलिप्स इत्यादींचे क्षेत्रफळ, तसेच चिती, सूची, शंकू, पिरॅमिड इत्यादींचे क्षेत्रफळ आणि आकारमानावरील उदाहरणे बघितलेली आहेत. परंतु या वर्षामध्ये आपणाला अनियमित जे आकार आहेत, त्या अनियमित आकाराचे काटछेदाचे क्षेत्रफळ कसे काढले जाते, हे या पाठामध्ये बघितलं जाईल. त्यानंतर कापलेल्या भागाचे क्षेत्रफळ जसे की वर्तुळ, वर्तुळखंड आणि वर्तुळ पाकळी, तसेच कापलेल्या भागाचे क्षेत्रफळामध्ये वर्तुळखंड आणि वर्तुळ पाकळी
याच्यावरील उदाहरणे आपल्याला बघता येतील. म्हणजेच या पाठामध्ये आपल्याला अनियमित पृष्ठभागाचे क्षेत्रफळ आणि तुमच्या व्यवसाय आधारित उदाहरणे या पाठामध्ये आपण बघणार आहोत. पुढचा पाठ आहे स्थितिस्थापकत्व, इलॅस्टिसिटी. या इलॅस्टिसिटी पाठामध्ये आपण स्ट्रेस, स्ट्रेन, इलॅस्टिक लिमिट, यंग्स मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी म्हणजे काय, नंतर स्ट्रेस आणि स्ट्रेनचे प्रकार हे या पाठामध्ये आपण बघणार आहोत. पुढचा पाठ असेल उष्णता उपचार. यामध्ये उष्णता उपचाराच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्याचे फायदे आणि तोटे, उष्णता उपचार का गरजेचे असतात, हे आपण या पाठामध्ये बघणार आहोत. पुढचा भाग असेल स्थितिस्थापकत्व मधीलच वेगवेगळ्या प्रकारचे जे स्ट्रेस स्ट्रेन कर्व आहे, त्या स्ट्रेस स्ट्रेन कर्वचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत. हीट ट्रीटमेंट मध्ये आपणास वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या उष्णतोपचार पद्धती आहेत, टेम्परिंग, अॅनिलिंग, केस हार्डनिंग, नॉर्मलायझिंग, याचा आपण या पाठामध्ये अभ्यास करणार आहोत. पुढचा पाठ असेल अंदाज आणि खर्च, कॉस्ट इस्टिमेशन अँड कॉस्टिंग. हा एक आपल्या अभ्यासक्रमाच्या दृष्टीने एकदम महत्वाचा टॉपिक आहे, कारण की आपण आज जर एखादे वर्कशॉप टाकायचे असेल, त्या वर्कशॉपमध्ये एखादी वस्तू किंवा एखादं फॅब्रिकेशन वर्कशॉप आपण टाकलं, तर त्या फॅब्रिकेशन वर्कशॉपमध्ये एखादा बेंचची ऑर्डर आपल्याकडे आली, तर अशा ठिकाणी अशा बेंच, उदाहरणार्थ बेंचचं इस्टिमेट आणि त्याच्यासाठी लागणारा खर्च, आपण विक्री किती कशी करणार, हे सर्व आपल्याला या इस्टिमेशन अँड कॉस्टिंग मध्ये शिकवलं जाईल, की ज्याच्यामध्ये आपल्या व्यवसाया संबंधित समजा इलेक्ट्रिकल ग्रुप असेल, तर इलेक्ट्रिकल ग्रुपमध्ये वायरिंगच्या वायरिंगचं इस्टिमेट, नंतर इलेक्ट्रॉनिक्स असेल एखादं, तर प्रिंटेड सर्किट बोर्डचे इस्टिमेट, म्हणजे व्यवसाय आधारित इस्टिमेशन आणि कॉस्टिंग या पाठामध्ये आपण शिकणार आहोत. आता काहीचे ग्रुप आहेत इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, आयसीटी ग्रुप. यांना अल्जेब्रा, बीजगणित हा एक टॉपिक ऍडिशनल असेल, की ज्याच्यामध्ये बीजगणितामध्ये बेजिक बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार, बीजगणितामध्ये निर्देशकांचा सिद्धांत, बीजगणितीय सूत्रे, संबंधित उदाहरणे, हा भाग यामध्ये आपणास शिकवला जाईल. तर हा आपला सर्व प्रशिक्षणार्थ्यांना द्वितीय वर्षाचा जो कार्यशाळा गणित व शास्त्र हा यातील जो अभ्यासक्रम आपल्याला युनेस्को प्रमाणे निर्धारित केलेला आहे, तो अभ्यासक्रम मी आपणास विशद केलेला आहे. या पाठावरीलच, या अभ्यासक्रमावरीलच सर्व पाठांचे व्हिडिओ हे आपणाला माझ्या YouTube चॅनलवर यथावकाशच किंवा उपलब्ध करून देण्यात येतील. धन्यवाद.